आणि एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते। जळगावमधून एरंडोल तालुक्यामध्ये खेडी इथे एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालाय। खेडी गावाजवळ एका शेतामध्ये मृतदेह आढळलेत। विजेचा धक्का लागून मृत्यू झाला अशी शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, काय नेमकं कारण आहे, कळू शकलेलं आहे का एकाच कुटुंबातल्या या 5 जणांच्या मृत्यूचं? नक्कीच प्रज्ञा, खरं तर विजय धक्क्याने 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जी आहे ती जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या वरखेडी या गावात खरं तर घडलेली आहे। या वरखेडी शिवारात जे आहे एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जे आहे शेताच्या भोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता व हा वीज प्रवाह या मजुरांच्या लक्षात न आल्याने त्या वीज तारेच्या कुंपणाच्या धक्क्याने ते 5ही जण मयत झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। सर्व हे मजूर जे आहे शेतमजूर जे होते हे एकाच कुटुंबातील असून यात 2 महिला व 1 पुरुष व 2 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जे आहे या ठिकाणी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाकरता हलवले आहेत। दरम्यान ज्या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी जे आहे अशा पद्धतीने वीज प्रवाह जो आहे तो तारेमध्ये सोडलेला होता त्या शेतकऱ्याला देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे। एकंदरीत या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात जी आहे ती खळबळ उडाली आहे। एकीकडे खरं तर पावसाचं वातावरण आहे आणि वन्यजीवाच्या संरक्षणासाठी जे आहे शेतकऱ्यांकडून जे वीज प्रवाह जो आहे तो तारेमध्ये सोडला जातो आणि त्याबद्दल अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना ज्या आहेत त्या समोर पाहायला मिळते। मात्र एकाच कुटुंबातील या घटनेमध्ये जे आहे 5 जणांचा जीव गेल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। प्रज्ञा, नक्कीच अर्थातच याचा छडा पोलीस लावतील। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मंगेश।